नमस्कार मंडळी। तर आज आपण आलो आहोत नारायणपूरला श्री एकमुखी दत्त यांचं दर्शन घेण्यासाठी। तर त्याआधी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर जयामाने YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण घेणार आहोत एकमुखी दत्तांचं दर्शन। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी पृथ्वी निर्माण केली। याचे पालन पोषण करणारे पण हेच आहेत। आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवांना मानतो आणि त्यापैकी हे 3 देव आहेत। या तिन्ही देवांचं एक रूप म्हणजे गुरुदेव दत्त। तर मंडळी, गुरुदेव दत्तांची आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी मोठी मंदिरे आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यामध्ये नारायणपूर नावाचं गाव आहे। हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। या नारायणपूर गावात देवाधिदेव गुरुदेव दत्तांचं भव्य असं मंदिर आहे। तर आपण बघणार आहोत हे मंदिर बांधलं कुणी, गुरुदेव दत्त इथं कसं आले। या ठिकाणी गुरुदेव दत्त आले हे आपण बघणार आहे। आजच्या कलित युगातही देव दिसतो भक्ती केल्यावर मनापासून। माता पारुबाई कृष्णाजी बोरकर यांना 5 अपत्य झाली आणि या 5 अपत्यापैकी मोठा अपत्य म्हणजे अण्णा महाराज यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1939 साली हिवरिया या गावी त्यांच्या आजोळी झाला। सगळी बालकं छोटी असतानाच अण्णांचे वडील देवाघरी गेले। संसाराची जबाबदारी सगळे अण्णावरती पडली। अण्णा शेतात भरपूर कष्ट करत होते। कष्ट करता करता अण्णांना भक्तीची ओढ लागली, फार मोठी भक्तीची ओढ लागली। अण्णांनी नारायणेश्वराची भक्ती करायला चालू केली। एक दिवस चमत्कार घडला आणि नारायणेश्वरांनी त्यांना ध्वनी स्वरूपात दर्शन दिले। ध्वनी स्वरूपात दर्शन दिल्यावर अण्णा खुश झाले नाहीत। अण्णांना संपूर्ण दर्शन पाहिजे होते। त्यावेळेस अण्णाने देवाला सांगितले, हे देवा, मला संपूर्ण दर्शन द्या। त्यावेळेस नारायणेश्वराने सांगितले, बालका, तुला गुरु प्राप्त करावा लागेल, गुरु ज्ञान घ्यावे लागेल, त्यावेळेस संपूर्ण दर्शन मिळेल। त्यावेळेस अण्णा आले आपल्या मूळ गावी आणि मनापासून भक्ती करायला लागले। भक्ती करता करता अनेक दिवस निघून गेली। नारायणपूर मध्ये त्यांच्या घराच्या बाजूला औदुंबराचं झाड उगवलं आणि अण्णा औदुंबराच्या झाडाला रोज प्रदक्षिणा घालायचे। असे दिवस चालले होते। अफार अण्णांची भक्ती, देव आणि भक्त असं अतूट प्रकारचं नातं असतं की देवाला भक्तीशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही। आजच्या कलियुगात ही अशी अपार भक्ती अण्णांची। आणि तो दिवस उगवला आणि सूर्य उगवतानाच अण्णा प्रदक्षिणा घालत होते औदुंबराच्या झाडाला। अचानक सूर्यप्रकाश जोरात आला आणि त्या सूर्यप्रकाशातून अण्णांना गुरुदेव दत्तांचं दर्शन झाले। त्याच ठिकाणी अण्णांना गुरुदेव दत्तांचं दर्शन झाले। आजही ते झाड, ज्या वेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस प्रथम झाडच दिसते। ज्या ठिकाणी अण्णांना प्रथम गुरुदेव दत्तांचं दर्शन झालं त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पादुका आहेत। आपण ज्या वेळेस मंदिरात जातो त्यावेळेस उजव्या बाजूने प्रदक्षिणा घाला आणि नंतरच पुढे जा। पुढे गेलं की आपल्याला 3 मुखी दत्ताचं दर्शन घडतं। ते प्रथम मंदिर अण्णांनी बांधले 1964 साली ते बांधले। पुढे नंतर एकमुखी गुरुदेव दत्तांची मूर्ती अण्णांनी 1986 साली स्थापन केली। मंदिरात अण्णांनी खूप छान छान सुविचारही लिहिलेले आहेत। प्रत्येक गुरुवारी व दर पौर्णिमेला लाखो भाविक नारायणपूरच्या एकमुखी दत्ताचं दर्शन घेण्यासाठी येतात। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती? आणि तुम्ही दत्तांचं दर्शन घेतलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा मला। मी कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो, जेणेकरून दुसऱ्यांनाही दर्शन होईल।
तर हे होतं नारायणपूरला गुरुदेव दत्त कसे प्रकट झाले, तिथं मंदिर कसं उभारलं, कोणी उभा केलं, ही सर्व माहिती आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो. ओके, तर बाय.